मुंबईतील वर्सोवा पुलावर सीगल पक्ष्यांचे थवे परदेशी पाहुणे पाहून पर्यटकांना आकर्षण, गाड्या थांबवून फोटो घेत असल्यानं पुलावर गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा। 11 लाखांचं सोन्याचं ब्रोच साई चरणी अर्पण, शिर्डी साई संस्थानच्या वतीने देणगीदार साई भक्ताचा साईंची मूर्ती आणि शॉल देऊन सत्कार। गडचिरोलीत पोलीस अंमलदारांसाठी 26,000 अर्ज, 744 पदांसाठी 26,000 उमेदवारांची तयारी। 11 फेब्रुवारीपासून शारीरिक क्षमता चाचणी होणार। मुंबई लोकलमधील बेकायदेशीर जाहिरातींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर। बाबा बंगालीच्या जाहिरातीनंतर आता भोजपुरी चित्रपटांसाठी कलाकारांच्या ऑडिशनच्या ट्रेनमध्ये जाहिरात। यवतमाळमधील 58,000 लाडक्या बहिणींची मदत रोखली, राज्य सरकारकडून अहवाल दाखल। अंगणवाडीतील ताईंना दिले आहेत गृह चौकशीचे आदेश। वाशिममध्ये जलजीवन नळ योजना अपूर्ण, जिल्ह्यात एकूण 741 योजना मंजूर असून त्यापैकी केवळ 297 योजनांची कामं पूर्ण। भंडाऱ्याच्या पवनी नगराध्यक्षाच्या केबिनला कुलूप, भाजप नगरसेवकांनी ठोकलं कुलूप। राष्ट्रवादीचा महिला नगराध्यक्षांवर भाजपशी कुरघोडी। छत्रपती संभाजीनगरातील घरातून पळालेल्या 2 सख्ख्या भावंडांचा 4.5 महिन्यांनंतर शोध, पालकांच्या वादाला कंटाळून मुलांनी सोडलं होतं घर। ऑपरेशन मुस्कान अंतर्गत पोलिसांची शोध मोहीम। सह्याद्री एक्सप्रेसच्या मागणीला जोर, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सह्याद्री एक्सप्रेस मुंबईपर्यंत पूर्ववत सोडण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरात टीडीएस थकवणाऱ्या कंपनीकडून 1.73 कोटी वसूल, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक आयकर पथकाची संयुक्त कारवाई। छत्रपती संभाजीनगरात घर खरेदीदारांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांवर कारवाई, उशिरा घर देणाऱ्या बिल्डरांकडून 3.84 कोटी दंड वसूल। छत्रपती संभाजीनगरातील आरटीईच्या 1138 पैकी 539 शाळा कक्षेबाहेर, केवळ 599 शाळांमध्येच गरीब आणि वंचित विद्यार्थ्यांना 25% आरक्षणातून प्रवेश मिळणार। नागपूर विमानतळावरील प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ, 2025 मध्ये जानेवारी ते नोव्हेंबर कालावधीत एकूण 26.85 लाख प्रवाशांनी केला प्रवास। सिल्लोडमध्ये मनरेगा विहीर गोठा प्रकरणात वर्षभर कारवाई नाही, 26 जानेवारीपासून राजू रोजेकरांचा आझाद मैदानात आमरण उपोषण। वाशिम जिल्ह्यात घरकुलाचे स्वप्न अधांतरीतच, निधी वेळेवर उपलब्ध न झाल्यानं अनेक ठिकाणी घरकुलांची कामं रखडली। वाशिममध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षांकरता मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांची नोंदणी, 10वीसाठी 20,056 तर 12वीसाठी 22,369 विद्यार्थ्यांची नोंदणी। अवैध वाळू वाहतुकीवर हिंगोली पोलिसांची धडक कारवाई, 2 टिप्परसह 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। वर्ध्याच्या तळेगावात विजय ग्रंथ महापारायण सोहळ्याचं आयोजन, संत गजानन महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली, शेकडो नागरिकांचा सहभाग। चंद्रपुरात वाहतूक पोलिसांची 148 बुलेट चालकांवर मोठी कारवाई, बुलेटचे सायलेन्सर काढत 1,48,000 रुपयांचा दंड वसूल। चंद्रपुरात राष्ट्रीय एकात्मता आणि स्वातंत्र्य चेतना महोत्सव साजरा, 2 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय एकात्मता दौडचं आयोजन। हिंगोलीत 3,000ची लाच स्वीकारताना लिपिकाला रंगेहात पकडला, बीपीएल योजनेमध्ये नाव समाविष्ट करून घेण्याकरता लाच घेणाऱ्या लिपिकावर जिल्हाधिकाऱ्यांची निलंबनाची कारवाई। रत्नागिरीच्या राजापुरातील नापीक असलेला मोठा भाग औद्योगिक क्षेत्रात आणला जाणार, लवकरच औद्योगिक क्षेत्रात रूपांतर करून औद्योगिकरण करणार, आमदार किरण सामंतांची माहिती। जालन्यात परतूरच्या साईबाबांच्या उत्सवात विजेचा लपंडा, अंधारातच यात्रा सुरू, यात्रेत चोरी चेंगराचेंगरीच्या घटना घडण्याची भाविकांना भीती। समृद्धी महामार्गावर पुन्हा वाहतूक ब्लॉक, उद्यापासून 3 फेब्रुवारी दरम्यान महामार्ग अंशतः बंद, नागपूर ते मुंबई महामार्गावर सध्या गॅन्ट्री उभारण्याचं काम सुरू। मुंबईतील वायू प्रदूषणात वाढ, ऑक्टोबर 2023 नंतर सततच्या न्यायालयीन देखरेखीनंतरही हवेची गुणवत्ता खालावली, न्यायालयाच्या आदेशानंतर अनुपालनासाठी समिती गठीत करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय। आज हुतात्मा दिन, देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस पाळला जातो। वर्ध्यात वाहतूक शाखेतील अंमलदारांना प्रथमोपचाराचं प्रशिक्षण, अपघातग्रस्तांच्या गोल्डन अवरमध्ये मदतीवर भर, कार्यशाळेत शासकीय डॉक्टरांकडून सीपीआर आणि आपत्कालीन व्यवस्थापनाचं प्रात्यक्षिक।
वर्ध्याच्या आष्टीत रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबिर, हेल्मेट सीट बेल्ट वापराचं महत्त्व आणि आपत्कालीन सेवेबाबत मार्गदर्शन. वाशिममध्ये रब्बी हंगामाच्या पेरणीत विक्रमी वाढ, शेतकऱ्यांकडून सुमारे 1,29,151 हेक्टरवर पेरणीची नोंद. राज्यातील 28 लाख शेतकऱ्यांचे 35,000 कोटींचे कर्ज थकीत. गेल्या 3 वर्षात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान, कर्जमाफीचा निर्णयाकडे शेतकऱ्यांचं लक्ष. सोशल मीडियावरील फोटोंचा गैरवापर, एआयचा वापर करून तरुणीचे अश्लील फोटो बनवले, आरोपीला हिंजवडीतून अटक. धुळे सायबर पोलिसांची कारवाई. अहिल्यानगरातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत 10 किलो गांजा जप्त. जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या तस्करी वाढत असल्याचं चित्र. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल. गोल्डन मॅन सनी वाघचौरेला खंडणी करता धमकीचा फोन. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून खंडणीसाठी धमकीचा फोन. पिंपरी चिंचवड पोलिसात तक्रार दाखल, तपास सुरू. परभणी पोलिसांच्या छाप्यात 6 तलवारींसह आरोपी ताब्यात. गुप्त माहितीद्वारे आरोपीच्या घरावर पोलिसांचा अचानक छापा. वाशिममध्ये शिरपूर पोलीस ठाणे परिसरात नवीन दुचाकी घरासमोरून चोरी. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण. मालाड प्राध्यापक हत्येसाठी आरोपीनं वापरलेला चिमटा पोलिसांकडून जप्त. आरोपी ओंकार शिंदेने पळताना चिमटा फेकून दिला होता. मालाड रेल्वे स्थानक परिसरातूनच चिमटा जप्त. अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला 20 वर्षे सक्त कारावासाची शिक्षा. कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निर्णय. छत्रपती संभाजीनगरातील ड्रग्ज रॅकेटला पोलिसांचा मोठा धक्का. गुजरात आणि मुंबई मार्गे अंमली पदार्थांची तस्करी. पोलिसांकडून 5 दिवसात शहरातील 20 पेडलरचं जाळं उद्ध्वस्त. 400 मीटरच्या प्रवासासाठी टॅक्सी चालकाने घेतले 18,000 रुपये भाडे. अमेरिकन प्रवाशाकडून टॅक्सी चालकाने घेतले अधिकचे पैसे. टॅक्सी चालक यशराज यादव उर्फ पप्पू ताब्यात. जालन्यातील चरण रायमल खून प्रकरणातील आरोपींची धिंड. पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेत केला पंचनामा. तर नाशिकमध्ये त्रिमूर्ती चौकावाटवाडे परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळीला पोलिसांचा चोख. वाहनांची तोडफोड करत नागरिकांच्या घरावर हल्ला केला होता. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर देवदर्शनावरून आलेल्या प्रवाशाच्या बॅगेत आढळली जिवंत कारतूस. प्रवाशावर गुन्हा दाखल, न्यायालयाकडून जामीन मंजूर. धाराशिवमध्ये आलूर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवाराचा ऊस अज्ञातांनी पेटवला. ऊस तोडणी सुरू असताना ऊस जाळल्यानं लाखो रुपयांचं नुकसान. बिबट्यापाठोपाठ आता तरस या वन्य प्राण्याचा देखील वावर वाढला. धुळ्यातील देवपूर भागात तरसचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. यवतमाळ शहरात ढोकळ्यात आढळली अळी. आशीर्वाद स्वीट मार्ट विरोधात अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार. तर नाशिकमधील निफाड तालुका बनला बिबट्याचा हॉटस्पॉट. एका दिवसात 2 बिबटे जेरबंद, तर 2 महिन्यात 7 बिबटे आणि 13 बछडे पकडण्यात वन विभागाला यश. नाशिकमध्ये चांदवड निफाड मार्गावर 2 दुचाकींची समोरासमोर धडक. अपघातात दुर्घटनेत 2 तरुणांचा जागीच मृत्यू, 3 तरुण गंभीर जखमी. राज्यांच्या रेवडी संस्कृतीमुळे देशाची पत धोक्यात. लोकप्रिय घोषणा आणि बिनशर्त रोख रक्कम हस्तांतरणाच्या योजनांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर 1.7 लाख कोटींचा बोजा. राजस्थानच्या प्रसिद्ध कथावाचक साध्वी प्रेम बैसा यांचा संशयास्पद मृत्यू. बेशुद्ध अवस्थेत प्रेम बैसा रुग्णालयात दाखल. डॉक्टरांकडून मृत घोषित. सीबीआय चौकशीची मागणी. श्रीनगर विमानतळावरून 2 दिवसांनंतर विमानसेवा पुन्हा सुरू. धावपट्टीवरून बर्फ हटवून विमानसेवा पूर्ववत. जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना दिलासा. कोल्हापुरात 6 फेब्रुवारीला महापौरपदाची निवड. महापौरांचं दालन आणि राजश्री छत्रपती शाहू सभागृहाचं नूतनीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू. काँग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये राडा. काँग्रेसच्याच नगरसेवकांनी सभागृहात बांगड्या फेकल्याची माहिती. यामुळे अकोल्यात राजकीय वातावरण तापलं. नाशिक महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता. सत्ता स्थापनेसाठी भाजपचा शिवसेना राष्ट्रवादीला प्रस्ताव. सत्तेत सन्मानपूर्वक सहभाग दिल्यास विचार करू, सुनील केदार यांची माहिती. पवार कुटुंब एकत्रित यावं, अजित पवारांची शेवटची इच्छा. पवार कुटुंबातील निकटवर्तीय किरण गुजर यांचा दावा.
प्रचार सभा रद्द करत थेट भेटींवर भर द्या, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी दिल्या कार्यकर्त्यांना सूचना. एनसीपी एकत्रीकरणाबाबत पवार कुटुंब एकत्र निर्णय घेणार, शरद पवार अंतिम निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती. मंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार सध्या याचा विचार करणं कठीण, पवार कुटुंब एकत्र बसून निर्णय घेतील, माजी मंत्री अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री पद सुनेत्रा पवार यांनाच द्यावं, राष्ट्रवादी पक्ष हा पवार नावावरच चालणारा पक्ष, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांचं वक्तव्य. काँग्रेसच्या नगरसेवकांच्या अपहरणाचा प्रयत्न, अधिकाधिक नगरसेवक असावेत, या स्पर्धेतून अपहरणाची घटना, भाजप आमदार किशोर जोरगेवार यांची टीका. शर्मिला पिंपळोलकर ठाण्यात शिवसेनेच्या महापौर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत भरला अर्ज, 6 वर्षांसाठी ठाण्याचं महापौरपद. राष्ट्रवादीच्या नेत्यांची वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, राष्ट्रवादीसह अजित पवारांच्या खात्यांबाबत लवकरात लवकर निर्णय करायचा आहे, बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी व्हावी, विमानतळाच्या धावपट्टीची चौकशी झाली पाहिजे, राष्ट्रवादीच्या राज्य प्रवक्त्या राजलक्ष्मी भोसलेंची मागणी. अकोल्याच्या महापौरपदी शारदा खेडकर, भाजपच्या शारदा खेडकर 45 मतांनी विजयी, ठाकरे सेनेच्या उमेदवार सुरेखा काळेंचा 13 मतांनी पराभव. एनसीपी विलिनीकरणाबाबत पवार कुटुंब मोठा निर्णय घेणार, आधी विलिनीकरण मगच नेतृत्वाबाबत चर्चा, दोन्ही राष्ट्रवादीबाबत 2 दिवसात निर्णय होणार, सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी होणार, राज्य सरकारचे सीआयडीला आदेश, सूत्रांची माहिती. दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्यास जनतेच्या हिताचं, सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं सगळ्यांची इच्छा, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात, अंबादास दानवे यांच्याकडून ग्रामीण भागात जाऊन प्रचाराला सुरुवात. सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुका 6 महिन्यांसाठी स्थगित, महाराष्ट्र ग्रामविकास विभागाने घेतला महत्त्वाचा निर्णय. यवतमाळमधील 980 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती. छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीच्या वादातून हाणामारी, 2 गटात तुफान हाणामारी, एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेवकासह अनेकांवर गुन्हा दाखल. ठाकरेंच्या शिवसेनेचे अमरावतीचे जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळेंचं शोले स्टाईल आंदोलन, विविध मागण्यांकरता पडोळे यांचं शोले स्टाईल आंदोलन. यंदा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता, अजित पवार यांच्या निधनामुळे मुख्यमंत्र्यांकडे अर्थसंकल्प मांडण्याची धुरा. अजितदादांच्या निधनानंतर राजकीय घडामोडींना वेग, मुश्रीफ आणि धनंजय मुंडेंनी घेतली फडणवीसांची भेट, सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत विनंती, सूत्रांची माहिती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या अशी सर्वांची भावना, पक्षाची धुरा आता शरद पवार ठरवतील, नरहरी झिरवाळांचं वक्तव्य. दादांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यानं समर्थकाचाही मृत्यू, अजित पवार यांचे कट्टर समर्थक 63 वर्षीय सुदाम बोडके यांचं निधन. छत्रपती संभाजीनगरचा महापौर 10 फेब्रुवारीला ठरणार, महापौर उपमहापौरच्या निवडीसाठी नगरसेवक हात उंचावून मतदान करणार. प्रशासनावर आर्थिक शिस्तीचा बोजा वाढणार, सन 2025-26 साठी निधी वितरणासंदर्भातील परिपत्रक शासनाकडून जारी, बांधकामं, वाहन खरेदी, यंत्रसामग्री, जाहिरात आणि इतर प्रशासकीय खर्चांवर निर्बंध. राजेश आडुडर यांनीच मला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली, काँग्रेस नगरसेवक अपहरण प्रकरणातील धानोरकर समर्थक सौरभ ठोंबरेंचं स्पष्टीकरण. सरकारी हवाई वाहनांच्या तातडीच्या महत्त्वाच्या कामांसाठी 6 कोटींचा निधी मंजूर, वित्त विभागाच्या व्यय अग्रक्रम समितीची खर्चास मंजुरी. छत्रपती संभाजीनगरात महापौर पदाच्या निवडीवरून भाजपात अंतर्गत गटबाजी, महापौर पदासाठी भाजपमध्ये 3 गट, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडे. तर कुडाळच्या नेरूरमध्ये महायुतीला ग्रामविकास आघाडीचं आव्हान, ठाकरे सेनेचा नेरूर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडीला पाठिंबा, भाजपचे बंडखोर रुपेश पावसकर अपक्ष म्हणून रिंगणात. नाशिकमध्ये शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय बोरस्ते यांची नियुक्ती, पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने नियुक्ती, आज शिवसेनेकडून गट नोंदणी होण्याची शक्यता.
कोकणातील 5 जिल्ह्यातील कोळीवाड्यांचं सर्वेक्षण, सीमांकन होणार. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील कोळीवाड्यांचा समावेश. कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत. नागपुरातील दीक्षाभूमीचा सिंगापूर, दुबईच्या धर्तीवर विकास करणार. राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती. आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास आराखडा तयार. पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाल यांचं निधन. कॅन्सरच्या आजारानं निधन. पुण्यात रुबी हॉल क्लिनिकमध्ये घेतला अखेरचा श्वास. राष्ट्रवादीने जिल्हा परिषद पंचायत समिती प्रचार थांबवला. अजित पवारांच्या निधनामुळे निर्णय, प्रचार सभा, रोड शो होणार नाहीत. मतदारांना केवळ पत्रकं वाटून प्रचार करणार. शिवभोजन थाळी योजनेतील 164 केंद्रांवर निधी अभावी संकट. तब्बल 9 महिन्यांपासून अनुदान रखडलं. राज्य शासनाकडे 10,71,00,00,000 रुपयांची मागणी. येत्या 15 दिवसात राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीची शक्यता. बैठकीत पक्षाच्या नेतृत्वासंदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष निवडीबाबत बैठकीत चर्चा होणार. सूत्रांची माहिती. लाडकी बहीण योजना आणि कर्जाच्या बोजाने आर्थिक घडी विस्कटली. बजेटला 20% कात्री, 5% पगार लटकणार. वित्त विभागाकडून परिपत्रक जारी. विरोधी पक्षनेतेपदासाठी नवा कायदा येणार असल्याची शक्यता. आमदार संख्या निश्चित करणारा कायदा येणार. सूत्रांची माहिती. विरोधी पक्षनेतेपदासाठी किमान 10% संख्याबळ आवश्यक. अमृता फडणवीस यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अंजली भारतीवर गुन्हा दाखल करून अटक करा. भाजप युवा मोर्चाची गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांना निवेदनातून मागणी. भाजपने निवडणूक सत्तेची आणि पैशाची केली. ठाकरेंच्या शिवसेनेचे नितीन बानगुडे पाटलांची भाजपवर टीका. अजितदादांचं राजकारण प्रॅक्टिकल म्हणजे संयम आणि समंजसपणाचं. मोदी फडणवीस यांनी खोट्या आरोपाचे जाळे विणून दादांची कोंडी केली. सामनातून अजित पवारांवरील आरोपावर भाजपवर निशाण. वसई विरार पालिकेसाठी महापौर, उपमहापौर पदासाठी बहुजन विकास आघाडीकडून इच्छुक नगरसेवकांची यादी जाहीर. अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्याकडून नावं जाहीर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.